नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर कुमार तुमचं स्वागत करतोय आयताच्या तिसऱ्या पार्टमध्ये. तर आतापर्यंत आपण 2 पार्ट शूट केले. तिसरा पार्ट चालू आहे. कोणता? हा. काय म्हणतो बघा बेटा, एका आयताची लांबी 3x+1 आहे व रुंदी 2x-1 आहे. त्याची परिमिती 90 सेंटीमीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती? ठीक आहे. हा बघा बेटा आयत आहे. हा कोणता आहे? हा आयत आहे. ठीक आहे. त्याची लांबी किती आहे? 3x+1. रुंदी किती आहे? 2x-1. जर परिमिती किती आहे? 90 असेल तर क्षेत्रफळ किती? त्याची अर्ध परिमिती किती? 45. त्याची अर्ध परिमिती किती? 45. क्लिअर आहे? आता हे कसं 45? बघा बेटा, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत किती आहे बेटा? ही एवढी 45. क्लिअर आहे? ही 45 आहे. ठीक आहे एवढी. मग इथून तेवढी किती आहे? 45. तर म्हणजे याची लांबी किती एवढी? 3x आणि याची किती? 2x आहे. तर परिमिती म्हणजे काय होते? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे. तर मी काय केलं, याला अर्ध परिमितीमध्ये केलं. हे 45 हे 45. तर काय करू? 3x + 1 - 2x - 1 इज इक्वल टू किती? 45. तर आता बघा बेटा, 3 आहे आणि 2, 3 आहे आणि हे किती आहे? 2 आहे. 3x + 2x किती? हे 5x. बरोबर आहे. हे +1 आहे आणि -1 आहे म्हणजे काय झाले? हे कटले. तर 5x बरोबर किती? 45. तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 9. ठीक आहे. तर 9 त्रिक 27. 27 + 1 28 म्हणजे याची लांबी किती आली? 28. मग 9 दुने 18. 18 - 1 किती? 17. तर याची रुंदी किती आली? 17. तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन येणार आहे? एक तर रुंदी पहिला, दुसरा क्वेश्चन बेटा लांबी आणि तिसरा क्वेश्चन बेटा क्षेत्रफळ. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारेल. या 3 मधून कोणता तरी प्रश्न हा असा प्रश्न येईल आणि तुम्हाला एक तर हे विचारेल किंवा एक तर हे विचारेल किंवा एक तर हे विचारेल. तर लांबी किती आहे? 28. रुंदी किती आहे? 17. क्षेत्रफळ विचारलं. क्षेत्रफळ विचारलं तर काय करू बेटा? काय करू क्षेत्रफळ? 28 गुणाकारात किती? 17. किती करू? 17. तर 28 गुणाकारात 17 किती येते? 476. किती येते? 476. सरळ सरळ हे उत्तर आहे पहिलं. बघा बेटा, एवढं मी समजून का सांगून राहिलो? कारण की हा तुमचा पहिला क्वेश्चन आहे. पण एवढं करायची गरज नाही, भरभर होते. ठीक आहे. बरोबर होते. शॉर्टकट सांगतो बघा बेटा, काय करायचं आहे? सरळ सरळ, जर इथे प्लस आहे इथं मायनस आहे. आता शॉर्टकट सांगा. हे शॉर्टकट आहे. हे शॉर्टकट आहे. ठीक आहे. याच्या परिमिती दिली आहे. काय दिली? शब्द परिमिती. परिमिती शब्द दिल्याचे अर्धे करायचे किती? 45. ठीक आहे. हे आलं. इथे प्लस आहे आणि हे मायनस आहे. कटले. प्लस मायनस कटले. 3 आणि 2 5. म्हणजे 5x बरोबर किती? 25. तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 9. ठीक आहे. लांबी किती आहे? 3x आहे प्लस 1 आहे आणि रुंदी किती आहे? 2x - 1 आहे. ठीक आहे. 9 त्रिक 27 प्लस 1 किती? 28. तर काय आली? ही लांबी आली. रुंदी किती आली? 9 दुने 18 मायनस 1 किती? 17. याचा गुणाकार बरोबर किती येणार बेटा? 476. कळलं का? आता हे शॉर्टकट झालं. कळलं का? मी दुसरा क्वेश्चन पण याच मेथडने समजून सांगतो. बघा बेटा, 2x + 5 किती आहे? ते सेम 2x आहे आणि किती आहे? हे 2x आहे प्लस 5 काय? लांबी आहे. लांबी किती आहे? 2x + 5 लांबी आहे. रुंदी किती आहे? x - 5. आता परिमिती किती दिली आहे? परिमिती 48. 48 दिली आहे. परिमिती जर 48 दिली असेल तर काय याचे अर्धे किती होते? 24 24. ठीक आहे. 3. आता बघा बेटा, हा +5 आहे आणि हा -5 आहे. ते काय झाले? कॅन्सल. 2 आणि 1 3. 3x इज इक्वल टू किती झाले बेटा? 24. क्लिअर आहे. x ची व्हॅल्यू किती आहे? 8. मग किती येणार? 8 दुने 16. 16 अधिक 5 किती होते बेटा? 21. ठीक आहे. सेम 8 8 8 - 5 किती येते? 3. तर 21 त्रिक 63. किती येणार आहे? 21 त्रिक 63. काही टेन्शन आहे का? काही टेन्शन नाही सर, एकदम इझी आहे. लांबी किती आली? 21. रुंदी किती आली? 3. आणि आन्सर किती येणार आहे? 63 चौरस सेमी. काय येणार आहे? 63 चौरस सेमी. डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट आहे का? नाही आहे. शॉर्टकट बघा बेटा.
शॉर्टकट काय, याच्या अर्धी किती 24, 24 आलं, 24 लिहिलं. ठीक आहे, हे +5 गेले, हे -5 गेले. 2 आणि 1 3x, 3x इज इक्वल टू किती, x इज इक्वल टू किती 8. ठीक आहे, आता लांबी किती होती 2x + 5. ही काय होती, लांबी होती. ही लांबी होती. ही रुंदी किती होती, रुंदी किती होती x - 5. ठीक आहे, तर 2x प्लस किती, आता जी रुंदी होती 2 8 2 16, 16 आणि 5 किती 21, 16 आणि 5 21, म्हणजे लांबी किती आली 21. x ची व्हॅल्यू किती 8, 8 - 5 किती 3, तर रुंदी किती आली 3, 21 × 63. कळलं का, मी डायग्रामने पण सांगायचं, शॉर्टकटने पण. ठीक आहे, फॉर्म्युले लावायची गरज नाही बाळांनो, फॉर्म्युले लावायची गरज नाहीये. ठीक आहे, सेम. आता बघा बेटा काय म्हणतो, क्वेश्चन चेंज झाला. आता बघा बेटा, एका आयताकृती शेताची लांबी, एक आयत आहे बेटा, या आयताची लांबी किती आहे 35 मीटर आहे, व रुंदी किती आहे 20 मीटर आहे. ठीक आहे, तर शेताच्या बाहेर म्हणजे काय, हा शेत आहे, या शेताच्या बाहेर, या शेताच्या बाहेर या शेताच्या बाहेरून, हा बाहेरून, ठीक आहे, 5 मीटरचा रस्ता बनवला, म्हणजे किती, हे इकडे 5 मीटर वाढलं, इकडे पण 5 मीटर वाढलं, इकडे पण 5 मीटर वाढलं, आणि इकडे पण 5 मीटर वाढलं. ठीक आहे, 5 मीटरचा रस्ता काढला आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती, रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजे कोणते बाळांनो, रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय, रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे, पेन कलर चेंज करत आहे, रस्ता म्हणजे कोणता बाळांनो, हा वाला, हा रस्ता, हा रस्ता, हा रस्ता, हा रस्ता, हा रस्ता, या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. कळलं, या रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं. तर करायचं काय बेटा, आता तुम्हाला सांगतो बघा, हे 35 आणि हे 20 आहे. आता मला सांगा बेटा, जर इकडून वाढून तर इकडून पण वाढून, तर किती वाढवले, हे 5 आणि हे 5 किती झाले 10, म्हणजे आता किती होती, आता किती, हे 5 इकडून 5 वाढले, हे 5 वाढले आणि हे 5 वाढले, तर 5 आणि 5 किती झाले 10, 20 आणि 10 30, म्हणजे रुंदी किती झाली आता 30. हे 5 आणि हे 5 किती झाले 10, तर 35 आणि 10 45. म्हणजे बेटा आता काय करू, आतल्या शेताचे क्षेत्रफळ वजा बाहेरच्या शेताचे क्षेत्रफळ. ठीक आहे, तर बेटा बाहेर किती आहे 45 गुणाकारात 30 वजा 35 गुणाकारात किती 20, 35 दुनी 70, म्हणजे किती झाले 700. आणि हे किती 3 5 15, 5 हातचा किती 1 3 12 आणि 13, 1350. 1350 मायनस किती 700, तर उत्तर किती येणार बेटा 650. किती येणार आहे 650 सेमी. कळलं का, कळलं, 74. फॉर्म्युला वापरला मी नाही वापरला, काही डोकं लागत आहे, काही डोकं नाही लागत आहे बेटा, फक्त काय करायचं, बाहेरचं क्षेत्रफळ मायनस आतमधलं क्षेत्रफळ. मी रिपीट करतो क्वेश्चन. ठीक आहे, बघा बेटा, हा एक क्षेत्र आयत आहे, आयताची लांबी किती आहे 35, रुंदी किती आहे 20. ठीक आहे, आता याच्या बाहेरून बघा बेटा, याच्या बाहेरून पेन चेंज करत आहे, याच्या बाहेरून, याच्या बाहेरून हा एक रस्ता बनवला. ठीक आहे, हा किती मीटर वाढवला 5 मीटर, हा किती वाढला 5, हा पण किती वाढला इकडून 5, इकडून किती वाढला 5, म्हणजे दोन्ही साईडनी 5 5 वाढले, म्हणजे किती झाले हे 10, 10 म्हणजे 20, हे आतमधले 10 20 आहे, 10 प्लस करू तर किती होणार आहे 30, म्हणजे बाहेरची रुंदी किती आली 30, इकडून 5 वाढत आहे, इकडून 5, म्हणजे किती झाले 45. ठीक आहे, तर बाहेरच्या आयताचे क्षेत्रफळ, बाहेरच्या आयताचे क्षेत्रफळ वजा आतमधल्या आयताचे क्षेत्रफळ. ठीक आहे, हा किती येणार बेटा बाहेरचा 45 गुणाकारात 30, म्हणजे 45 गुणाकारात 30 वजा 35 गुणाकारात 20, किती येणार आहे 700, आणि हा किती 1350. उत्तर किती येणार बेटा 650 सेमी. कळलं, कळलं का, डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये, सर डाऊट नाही,
समोर चाललो. ठीक आहे. तिसरा सेकंड क्वेश्चन सेम. आयत आहे बेटा, आयताची लांबी किती आहे 40 आहे, रुंदी किती आहे 25 आहे. ठीक आहे. तर बाहेरून रस्ता बनवला, किती कुठून बाहेरून, बाहेरून किती बनला, हा 3 बनला आणि हा पण 3 बनला आणि हा पण 3 मीटरचा बनवला आणि हा पण किती मीटरचा बनवला 3 मीटरचा. क्लिअर आहे. आता बाहेरून रस्ता बनवला, पेन चेंज करतो थांबा थोडासा, पेन जर चेंज करतो तर हा रस्ता आणि हा काय, हा एक रस्ता. ठीक आहे. ठीक आहे. हा. इथून 3 आणि हे 3 किती झाले 6, म्हणजे 40 आणि 6 46. हे 3 आणि 3 किती 6, 25 25 आणि 6 31. म्हणजे हा किती झाला बेटा 46 गुणाकारात 31 वजा 40 गुणाकारात किती 25. ठीक आहे. तर 25 चोक 100 आणि हा किती 0 आणि हा किती येणार बेटा 46. हा किती येणार 46 गुणाकारात 31 जर करतो म्हटलं तर किती येणार आहे 1426. ठीक आहे. किती येणार 1426 मायनस किती 1000 तर किती येणार आहे 426 सेमी. कळलं का, कळलं. हा तुमचा उत्तर आहे बेटा, हा काय उत्तर आहे. डाऊट आहे याच्यामध्ये, डाऊट आहे का याच्यामध्ये, पक्क समोर जाऊ, समोर चाललोय. बघा बेटा, आता क्वेश्चन कोणते होते बाहेरचे होते, आता काय झालं बेटा, आता क्वेश्चन चेंज झाला. क्वेश्चन चेंज झाला म्हणजे काय झालं, क्वेश्चन चेंज झाला म्हणजे काय, पहिले बाहेरून होतं आता कुठून दिलाय आतून दिलाय. कुठून दिलाय आतून. आतून मध्ये पण काही टेन्शन नाही. बघा बेटा सेम आहे. हा एक आयत आहे, हा एक आयत आहे. ठीक आहे. आता हा एक आयत आहे आणि हा, बघा बेटा काय म्हणतो, एका आयताची लांबी 50 मीटर आहे, म्हणजे कोणती ही 50 मीटर आहे, ही 50 मीटर, रुंदी किती आहे 40 मीटर. क्लिअर आहे. त्याच्या आतील बाजूने म्हणजे कुठून आतून किती मीटरचा 4 मीटरचा, काय 4 मीटरचा आणि काय 4 मीटरचा, काय 4 मीटरचा. ठीक आहे. रस्ता काढला, काय काढला रस्ता. आता मग सांगा बेटा, आतून म्हटलं तर पहिले बाहेर होतं तर काय केलं प्लस केला, आतमध्ये केलं तर काय करू मायनस, म्हणजे 50 4 आणि 4 8, 50 मधून 8 गेले उरले किती 42, म्हणजे आतमधलं किती झालं 42, 4 आणि 4 8, तर 40 मधून 8 गेले उरले किती 32. ठीक आहे. तर काय करू, बाहेरचं किती आहे 50, 50 गुणाकार किती 40 आणि हा किती बेटा 42 गुणाकार किती 32. तर 5 चोक 20 म्हणजे किती 2000 मायनस. ठीक आहे. आणि 42 गुणाकारात किती 32, तर किती ना बेटा 1344. क्लिअर आहे. ठीक आहे. तर 2000 मधून 1344 गेले तर उत्तर किती बेटा, 2000 मधून 1344 गेले तर उत्तर किती येते 656 सेमी. किती 656 सेमी. कळलं का, कळलं. आता मी इथे तुम्हाला करून नाही दाखवत आहे, मी फटाफट करून आलो का, थोडी प्रॅक्टिस आहे म्हणून मी फटाफट करून आलो. त्याचं उत्तर किती बेटा 656, म्हणजे कोणता ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर कोणता आहे ए. क्लिअर आहे. डाऊट आहे याच्यामध्ये काही, पक्क समोर जाऊ. बघा बेटा सेकंड तोच. आता याच्या हा क्वेश्चन चेंज आहे बेटा, हा क्वेश्चन चेंज आहे. आतापर्यंत काय बघितलं याच्यामध्ये, याच्यातून कुठं होतं, याच्यात बाहेर होतं, याच्यात बाहेर होतं, याच्यात कुठं होतं बाहेर होतं, याच्यात कुठं होतं बेटा आतमध्ये होतं. कुठून होतं आतमधून, आतून होतं. पण हा क्वेश्चन काय चेंज आहे, काय म्हणतो बघा बेटा, एका शेताची लांबी 28 सेंटीमीटर, किती सेंटीमीटर आहे 28, किती 28. ठीक आहे. रुंदी 18 मीटर आहे, रुंदी 18 मीटर. ठीक आहे. लांबी 18 मीटर, रुंदी लांबी 28 सेंटीमीटर, रुंदी 18 मीटर. क्लिअर आहे. आणि शेताला 10 पदरी कुंपण घालायचं. बघा बेटा आता क्वेश्चन बघा बेटा, आता पदरी म्हटलं म्हणजे कुंपण म्हणजे काय बेटा, कुंपण, कुंपण म्हणजे काय होते, कुंपण कुठे घालते, कुंपण बाहेरून घालतो ना, कुंपण बाहेरून घालतो. आता बाहेरून घालणे म्हणजे कुंपण बाहेरून घालणे म्हणजे काय, कुंपण बाहेरून घालणे म्हणजे काय होते बेटा परिमिती होते. काय होते परिमिती. कुंपण घालणे म्हणजे काय परिमिती.
आणि कुंपण कुठून घातलं जाते, बाहेरून घातलं जाते. बाहेरून घालणे म्हणजे काय होते, परिमिती. शब्द लक्षात ठेवा बेटा, मी डायग्रामॅटिक सांगून राहिलो. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायची पण गरज नाहीये, खरं सांगतो तुम्हाला, करायची पण गरज नाही. कळलं का? पट्ट होते, काही टेन्शन नाही, फॉर्म्युला लावायची गरज नाही. आता हे 28 ते हे 28, हे 18 ते हे किती 18, 28 28 56 आणि 18 18 36. ठीक आहे, 6 6 12, 2 हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 9. आता किती पदरी आहे बेटा, 10 पदरी आहे. किती पदरी आहे, 10. 10 पदरी म्हणजे किती, 10 राऊंड मारायचे. असे 10 राऊंड मारायचे. 10 राऊंड मारायचे म्हणजे किती, परिमिती किती आली तुमची, 92. 92 काय आली, परिमिती. ठीक आली परिमिती. ठीक आहे. आता 92 जर परिमिती आहे तर काय, 92 गुणाकारात किती बेटा, 10. 92 गुणाकारात 10, 10 काय, हे राऊंड मारायचे, पदरी कुंपण करायचे. तर किती, 920 मीटर तार लागेल. किती मीटर, 920 मीटर. कळलं का, कळलं? रिपीट करतो, डोंट वरी. परिमित कुंपण घालणे म्हणजे काय बेटा, राऊंड मारणे. कोणाला, त्या शेताला, कोणत्याही गोष्टीला. ठीक आहे, ठीक आहे. कुंपण घालणे म्हणजे काय, राऊंड मारणे. ठीक आहे. आता राऊंड मारणे म्हणजे काय, परिमिती. काय, परिमिती. राऊंड मारणे म्हणजे काय, परिमिती. ही माहिती पाहिजे. ठीक आहे. पदरी कुंपण म्हणजे काय होते बेटा, परिमिती. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता केलं तर तुम्हाला काय, आता काय, आयत आहे. आता आयताची लांबी किती आहे बेटा, 28. 28 आहे. आता बघा बेटा, शॉर्टकट सांगतो. 28 दुने 56. रुंदी किती आहे, 18. 18 दुने 56. 18 दुने 36. या दोघांची टोटल मारा, किती येणार आहे, 6 6 12, 2 हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 9. म्हणजे परिमिती किती आली, 92. गुणाकारात किती पदरी कुंपण आहे, 10 पदरी. ठीक आहे. आता जर इथं प्रश्न असा आला की 5 रुपये मीटर प्रमाणे तार लागते, तर किती रुपये लागेल, तर मी काय करेन, शेवटी रुपये आहे त्या रुपयाने मल्टिप्लाय करून टाकेन. तर किती रुपये तार किती तार लागत आहे, 920 मीटरची. 920 मीटरची तार लागते. पण जर पैसे विचारले असते तर 920 गुणाकार किती, जेवढे पण पैसे दिले असते तर त्याचा गुणाकार करून मी त्याचं उत्तर काढलं असतं. ठीक आहे. पण इथे तार विचारले म्हणून मी काय सांगेन याचं उत्तर, 920 मीटर. किती मीटर, 920 मीटर. क्लिअर आहे. समोर चाललोय. एका शेताची लांबी 25 मीटर आहे, सेम आहे, 8 पदरी आहे. आता काय, फॉर्म्युला लावत बसू किंवा डायग्राम काढत बसू, काही गरज नाही. लांबी किती आहे, लांबी आहे बेटा 25. तर 25 गुणाकारात 2 म्हणजे किती, 50. ठीक आहे. रुंदी किती, 18. 17. 17 गुणाकारात 2 म्हणजे किती बेटा, 34. या दोघांची टोटल किती येणार आहे, 84. 84 किती पदरी आहे बेटा, 8 पदरी आहे. 84 गुणाकारात किती, 8. तर किती, 8 चोक 32, 2 हातचे किती, 3. 8 8 64, 65 66 67. किती, 67. म्हणजे किती मीटरची तार लागेल, 672 मीटरची तार लागेल. ऑप्शन नंबर कोणतं, ऑप्शन नंबर सी. क्लिअर आहे. डाऊट याच्यामध्ये कोणाला, पक्क. समोर जाऊ. आता बघा बेटा, आता हा क्वेश्चन बघा, इथं काय विचारलंय, सेम क्वेश्चन आहे, पण इथं काय दिलंय, पैसे दिले. काय दिल्या, पैसे. काय म्हणतो बघा बेटा, एक आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर आहे व रुंदी 50 मीटर आहे. मैदानात 5 पदरी तारेची कुंपण घालण्यास 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल, किती खर्च येईल असं म्हणत आहे. क्लिअर, काही टेन्शन घेऊ नका बेटा. आता बघा बेटा, हे आयत आहे. आयताची लांबी ही किती आहे, 80 आहे. ठीक आहे. रुंदी किती आहे, 50 आहे. तर परिमिती किती येणार आहे, 8 2 16, 160 आणि किती, 100. ही किती, 260. एक आली परिमिती. आता परिमिती जर 260 आली, परिमिती 260 आहे. किती पदरी आहे, किती पदरी आहे बेटा, 5 पदरी. 5 पदरी म्हणजे किती, गुणाकारात किती, 5. किती रुपये, 20 रुपये. 20 रुपये गुणाकारात म्हणजे किती, 20. तर 5 2 10 म्हणजे किती आलं, 100 आणि किती, 260. उत्तर किती येणार बेटा, 26000. किती, 26000. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता, बी ऑप्शन. कोणता ऑप्शन, बी ऑप्शन. काही वेळ लागत आहे का सोडवायला, काही वेळ लागत आहे का, काही वेळ नाही लागत आहे, एकदम पटापट पटापट होत आहे. फक्त मित्रांनो माहिती आहे का, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल ना, तर प्लीज शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पोरांचा बेनिफिट होईल. आम्ही सिरीज टाकत आहे, जेणेकरून तुम्ही 10,000 20,000 15,000चे क्लास लावत आहे तर ती वेळ येणार नाही तुमच्यावर. ठीक आहे. असे भरपूर पोरं ज्यांना शॉर्टकट्स पाहिजे, तर हे शॉर्टकट्स भरपूर आहे. ठीक आहे. व्हिडिओमध्ये कमेंट्स करा, कसा वाटला व्हिडिओ ते सांगा मला. स्लो होत आहे, फास्ट होत आहे, आपण तसं पण करू, पण प्लीज सांगा, कमेंट करा, मेसेज करा. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन. आता मी डायग्राम काढणार नाही, तर शॉर्टकट घेतो. 30 आहे, लांबी किती आहे, 30 ही लांबी, हे किती लांबी, किती रुंदी. ठीक आहे. 30 लांबी आहे, 30च्या डबल 60. रुंदी किती, 18. 18च्या डबल 36.
ठीक आहे. म्हणजे लांबी 60, 36 किती आली टोटल परिमिती 96. 96 वाली 96 गुणाकारात किती आहे? किती पदरी आहे? 4 पदरी. गुणाकारात 4. किती रुपये आहे? 22 रुपये. तर गुणाकारात किती? 22. ठीक आहे. बस याचं काय करायचं? गुणाकार करायचं. काय करायचं? गुणाकार. ठीक आहे. तर काय किती येणार आहे? 96 गुणाकारात 4 गुणाकारात 22. ठीक आहे. तर बेटा 8448 रुपये एवढे रुपये लागणार आहे. समजलं का? 8448 रुपीज लागणार आहे. पैसे एवढे लागणार आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा शॉर्टकट काय नाही बेटा. मी तुम्हाला डायग्राम पण नाही सांगितलं अजूनपर्यंत फॉर्म्युला. आयताची खूप मोठी सिरीज जाणार आहे. ठीक आहे. सेम क्वेश्चन. एका शेताची लांबी 28 मीटर आहे. किती मीटर आहे? 28. 28 लांबी किती? 28. रुंदी किती आहे? 16. तर 28च्या डबल 56. 16च्या डबल 32. टोटल किती आहे? 6 2 8. 5 आणि 3 8. म्हणजे किती आली परिमिती? 88. 88 परिमिती आहे. किती पदरी कुंपण आहे? 5 पदरी. किती रुपये लागत आहे? 12. म्हणजे 12 पंचे 60 गुणाकारात किती? 88. 8 सकम 48. 8 हातचे किती? 4. 8 सकम 48 आणि 4 52. म्हणजे किती रुपये? 5280 रुपये. म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं? बी ऑप्शन नंबर. क्लिअर आहे? क्लिअर आहे? डाऊट आहे याच्यामध्ये? काय डाऊट नाही. पेन लावायची गरज नाही पडत बाळांनो. पेन लावायची गरज पडणार नाही. पट माइंड टू माइंड कॅल्क्युलेशन होते. मला तुम्हाला समजून सांगायचं आहे म्हणून मी एवढं सांगून आलो. ठीक आहे. आता बघा बेटा. आता अजून सोपा क्वेश्चन. ठीक आहे. काय म्हणतो? एक काटकोन हे शिकवलंय मी बहुतेक. ठीक आहे. तर मित्रांनो इथपर्यंत हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही यावर कमेंट करा आणि सांगा व्हिडिओ कसे सोपा आहे किंवा कठीण आहे किंवा काय. तुमची प्रतिक्रिया येऊ द्या. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना बेटा लाईक्स मिळत नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे तेवढी अजून मजा येत नाही. तर तुम्ही प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रांना सांगा. ठीक आहे. तोपर्यंत आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद मित्रांनो.